तर पार्थ पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा आणि पार्थ पवारांवर तात्काळ अटकेची कारवाई करा अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। विजय कुंभार असं नेमकं काय म्हणतायत, का त्यांचं हे म्हणणं आहे, आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। मुंडव्याची सरकारी जमीन खरेदी केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी कुंभार सर आपल्यासमोर आहेत। कुंभार सर, काय सांगाल, कालपासून तुम्ही मागणी करताय परंतु फारसं याच्यामध्ये कारवाई होताना दिसत नाही? नाही, आपल्याकडे काय झालंय, राजकारणी नेत्यांना एक सवय लागलेली आहे, एक कायद्याशी कबड्डी खेळायची, त्याच्यातला हा प्रकार आहे। खरं तर याच्यामध्ये इतर कुणी सामान्य आरोपी असता तर त्याला कधीच आत टाकून काही महिने सर्वच ठेवला असता, परंतु केवळ ते मोठ्या राजकारण्याचे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांना ही सवलत मिळते। आता मी जी काही पत्र काल दिलेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छ असं दिसतं की पार्थ पवार यांनी जी काही 2 पत्र दिलेत, एक 2021ला आणि एक 6/11/2025ला, त्याच्यावर सही त्यांची स्पष्टपणे दिसते। आणि कंपनी स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी हे जे प्रकरण आहे मुंडव्याचं, त्याशिवाय दुसरं काही काम त्या कंपनीने केलेलं दिसत नाही। याचा अर्थ कंपनी स्थापणाऱ्यांचा हेतू हा ती जागा बळकावण्यासाठीच कंपनी स्थापण्याचा होता, हे आता सिद्ध झालंय। विजय कुंभार म्हणतायत किंवा काहीतरी कोण म्हणताय म्हणून नव्हे, किंवा विरोधी पक्षाचे आहेत म्हणून नव्हे, तर कायद्याची बूज राखण्यासाठी पार्थ पवारांसह आणखी जे कोणी आरोपी त्याच्यात पुढे निष्पन्न होतील त्या सर्वांना अटक झाली पाहिजे। लोकशाहीचे तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। कारवाई झाली तिथून जवळच एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांचं रिसॉर्ट आहे आणि आरोपींनी त्या रिसॉर्टमधनं त्या जेवणाची रसद मिळवत होते असा आरोप अंधारेंनी केलाय। तसंच SP तुषार दोशी यांनी सुद्धा माहिती लपवल्याचा अंधारेंनी आरोप केलाय। पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं, म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे। अपेक्षा आहे की या राज्यातले किती आमदार, किती खासदार या राजीनाम्याची मागणी करतात, ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल। एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे, पण ही सभागृहाच्या बाहेरची आहे। सभागृहाच्या आत सगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी केली। मी विरोधी पक्ष म्हणून, या पक्षाची उपनेता म्हणून, या पक्षाची प्रवक्ता म्हणून, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून, होय, मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते। तुषार दोशींनी प्रकाश शिंदे हा माणूस कोण आहे, या व्यक्तीची ओळख का लपवून ठेवली? अनेक पत्रकारांनी, पुण्यातले, कोल्हापूरमधले, साताऱ्याचे, मुंबईचे अनेक पत्रकारांनी तुषार दोशींना संपर्क करून प्रकाश शिंदे नेमका कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुषार दोशींनी माहिती भरकटवण्याचा प्रयत्न का केला? आशिष शिंदे हे त्याचे मालक आहेत, ही गोष्ट तुषार दोशींनी का लपवली? पत्रकारांनी त्यांना विचारलेलं होतं, स्पष्टपणे विचारलं होतं, ही माहिती का लपवली? गेल्या 5 दिवसांपासून ही माहिती का लपवली जाते? आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून तर्कशुद्ध प्रश्न विचारते। असो गृहीत धरू की नाही बाबा, तो प्रकाश शिंदे दुसरा कुणी आहे, ओके, मी माफी मागते सगळ्यांच्या समोर, तो प्रकाश शिंदे कुणी दुसरा आहे। मग 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7/12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं, का त्याला अटक केली नाही जर तो साधा माणूस आहे तर? उगाच कुणीतरी विरोधात कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीचं मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत। प्रकाश शिंदे हे त्या म्हणजे ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक आणि त्यांचं ते गाव बाजूला असल्या कारणाने त्यांची ती जागा त्यांनी घेतली होती, परंतु ज्या काही लॉजिंग बोर्डिंग ती जागा आहे ती जी बांधली होती ती ऑलरेडी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून एकाला भाड्यानं दिलेली आहे। आता भाडे करू काय करतो ही प्रत्येक गोष्ट काही मालकाच्या लक्षात नसते, त्यामुळे उगाच काहीतरी शिंदे साहेबांचा भाऊ आहे आणि हे आहे म्हणून अशा पद्धतीने जर का बावडे कोणी उचलत असतील तर ते योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।